कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। दापोली तालुक्यातील साकलोली गावात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागून घर आणि दुकान जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। गावातील रहिवासी जगदीश मोतीराम तलाटी यांच्या घराला सुमारे रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली। आगीचे स्वरूप इतके तीव्र होते की काही क्षणातच संपूर्ण घर आणि दुकान ज्वाळांच्या विळख्यात सापडले। रात्रीची वेळ असल्यामुळे सुरुवातीला ही आग कोणाच्या लक्षात आली नाही, मात्र ज्वाळा वाढताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले, पण तोपर्यंत घरातील सर्व साहित्य आणि दुकानातील माल पूर्णतः जळून नष्ट झाला होता। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कुटुंबाचे मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा सुरू केला आहे। नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे।